राष्ट्रीय महत्त्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 16,300 कोटी रुपयांच्या निधीतून 24 खनिजांच्या व्यवसायाची मूल्य साखळी विकसित केली जाणार. तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदी दर निश्चिती यंत्रणेला मंजुरी. इथेनॉलच्या स्थिर आणि वाजवी किमतीसह ऊस उत्पादकांनाही होणार लाभ. इस्रोनं आज सकाळी 100वे प्रक्षेपण यशस्वी करून घडवला इतिहास. भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या दृष्टीनं हे मोठं यश. इस्रो प्रमुख व्ही नारायणन. वक्फ सुधारणा विधेयकासंबंधीच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाच्या मसुद्याला तसंच सुधारित विधेयकालाही समितीची बहुमतानं मंजुरी. कुंभमेळ्यात अमृत स्नानाच्या घाईत मध्यरात्री बॅरिकेड ओलांडून जाण्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू, 90 जण जखमी. आता स्थिती नियंत्रणात. कुंभमेळ्यामधल्या झालेल्या घटनेबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी केलं दुःख व्यक्त. जखमींवर तातडीनं उपचार करण्याचे निर्देश. महाकुंभमेळ्यात आज मौनी अमावस्येनिमित्त आतापर्यंत सुमारे 6 कोटी भाविकांचं अमृत स्नान. 7 स्तरीय सुरक्षा व्यवस्था तैनात. म्हाडाच्या प्रस्तावित गृहनिर्माण धोरणात महिला, विद्यार्थी, ज्येष्ठांसाठी विविध योजना आणल्या जाणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. आणि 76वा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची नवी दिल्लीत विजय चौकात बीटिंग रिट्रीटच्या शानदार सोहळ्यानं सांगता. नमस्कार.